नमस्कार, मी पूजा पुरोहित. तुम्हा सर्वांचे पूजा फॅशन क्वीनमध्ये स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा छोट्या साईजचं कटोरी ब्लाऊज कसं कटिंग करायचं याविषयी आहे. त्यासाठी मी मापं घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. उंची आहे 12.5, छाती 28, कंबर 24, पुढचा गळा 5.5चा आहे, मागचा गळा 8चा आहे, बाही लांबी 9 आणि दंडघेर 4. तर आता ही सगळी मापं मी आधीच काढून घेतलेली, म्हणजे जास्त वेळ जाणार नाही आपला आणि व्हिडिओ फार मोठा होणार नाही. तर आपल्याला आता याची पेपर कटिंग करायची आहे. लहान साईज असली म्हणजे आपल्याला काय काय करायचं असतं म्हणजे ते तुम्हाला. आता आपण उंची घेणार आहोत. उंची आहे 12.5, तर 1 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण 13.5 करायची आहे. त्यानंतर शोल्डरचं माप टाकायचं. पहा, आता हे माप लहान आहे, तर त्या मापानुसार आपण शोल्डर हे 4.5चं टाकणार आहोत. आणि मुंडा हा 5चा घ्यायचा आहे. आता छातीचा चौथा 7, आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. साडेआठ. आता या बाजूला देखील आपण उंचीचं मार्किंग टाकून घेऊ, म्हणजे खालची रेषा ही सरळ येईल. आता इथं तुम्ही कमरेचं माप टाकू शकता किंवा अर्धा इंच छातीचं जे माप आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच खाली करायचं आहे. म्हणजे आता छातीचं माप आपलं 8.5 आहे, तर आपण इथे 8 घेणार आहोत. तुम्ही अशा पद्धतीने देखील कमरेचं माप टाकू शकता. फक्त छातीपेक्षा अर्धा इंच खाली इथं कमी घ्यायचं, नाही तर मग परफेक्ट कमरेचं माप देखील टाकू शकता. मी तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवणार आहे. आता मागच्या वेळेस आपण कमरेचं माप घेतलं होतं, आता यावेळेस कमरेचं माप न घेता त्यानंतर इथं 2.5 इंचावर मार्क करायचं दोन्ही साईडनी. सरळ रेषा आखायची. इथे 1 इंचावर पॉईंट द्यायचा आणि इथे योगपट्टीचा आकार द्यायचा आपल्याला. त्याआधी इथे आपल्याला 1 इंचावर पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आणि मागच्या मुंड्याला 1.5 इंचावर असे 2 पॉईंट घ्यायचे आहे. इथे योगपट्टीचा आकार द्यायचा. त्यानंतर आपल्याला इथे गळारुंदी टाकायची आहे. गळारुंदी 2ची ठेवायची आहे आणि 2.5 इंच शोल्डर पट्टी.
पुढचा गळा 5.5चा आहे. आता इथे आपण 2 ठेवले, तर खालच्या बाजूला आपल्याला 2.25 घ्यायचा आहे. आणि आता असा एक बॉक्स आखून घ्यायचा आहे. आणि गळ्याला गोल आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे कटोरीचं माप टाकायचं आहे. कटोरी ही 4ची ठेवायची आहे. इथं 2.5 इंचावर पुढच्या मुंड्यापासून लक्षात घ्या, 2.5 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. आणि इथे आपण अर्धा इंच घेणार आहोत. मागच्या वेळेस आपण 1 इंच घेतलं होतं. पहा, गळ्याची जशी आपली गळ्याची उंची आहे त्या प्रमाणात हे कमी जास्त होतं. हे कसं ओळखायचं? इथे आपल्याला आकार असा छान गोलाकार आला तर तिथे आपल्याला हा पॉईंट द्यायचा आहे. प्रत्येक वेळेसच 1 इंचावर आपल्याला हे घ्यायचं नाही. म्हणजे तुमच्या लक्षात येईल लहान माप असल्यावर आपण काय काय बदल होतात. आता हा आकार द्यायचा इथे. हा झाला कटोरीचा आकार. आता नेहमीप्रमाणे मागच्या मुंड्याचा जो आकार आहे तिथून आपल्याला हे कटिंग करायचं आहे. आता इथं मागच्या गळ्याला देखील इथे शोल्डरला गळा रुंदी टाकायची 2ची. आणि मागचा गळा हा 8चा आहे, त्याच्यामुळे इथे देखील माप टाकायचं आहे. इथे थोडं वाढवायचं आहे. खालच्या बाजूला आपण 2.25 घेतला आहे. हे पहा, इथे 2.25 घेतले आपण. तुम्ही 2.5 पण वाढवू शकता. आणि या ठिकाणी आपण गोल आकार द्यायचा आहे. तुम्ही हाताने द्या किंवा फ्रेंच कर्वने द्या, तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही त्याला आकार द्या, किंवा दुसरा कोणताही आकार तुम्हाला आवडेल तो द्या. आता हे झालं मागचं ड्राफ्टिंग. आता आपल्याला कटोरी वाढवायची. आता ही कटोरी कशी वाढवायची ते पाहूया.
आता ही कटोरी छोटी आहे, तर आपल्याला ही कटोरी 1.25 इंचाने वाढवायची. मागच्या वेळेस जी कटोरी वाढवली आपण ती 1.5 इंचाने वाढवली होती, पण ही कटोरीचं लहान माप असल्यामुळं आपल्याला ही 1.25 इंचाने वाढवायची. तसंच या कटोरीचा मध्य करायचा आहे आणि मध्ये देखील 1.25 इंच घ्यायचं आहे आपल्याला. आता हे दोन्ही अंतर सेम आलं पाहिजे, तर ते आपण मोजून घ्यायचं आणि त्याप्रमाणे तो आपण पॉईंट आपला कमी जास्त करायचा आहे. अगदी बरोबर भरतोय हा. इथे नेहमीप्रमाणे अर्धा इंच किंवा जेवढं तुम्ही शिवणीत घेणार तेवढं वाढवायचं आहे. आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे आहे. आता ही वाढवली आपण कटोरी 1.25 इंचानी आणि आता याचं कटिंग करूया. आता 1.25 इंचानी ही कटोरी आपण कोणकोणत्या कटोऱ्या वाढवू शकतो, तर 28, 29, 30, 31, 32 पर्यंत आपण ही 1.25 इंचानी कटोरी वाढवू शकतो. आणि तिथून पुढच्या ज्या कटोरी आहेत ते 34 पासून पुढच्या त्या आपण 1.5 इंचानी वाढवायच्या आहे. म्हणजे छोट्या मापाची कटिंग कशी करायची हे पण तुम्हाला समजलंय. काही वेळेस 32 मापाची जी कटोरी असती, जी छाती असती, ती कटोरीसुद्धा काही वेळेस 1.5नी वाढवावी लागते. तर बऱ्याच अंशी 1.25नीच वाढवायची. क्वचित एखाद्या केसमध्ये असं होतं की ती 1.5नी वाढवावी लागते. किंवा मग कसं असतं, माप कमी असतं पण छातीचा भाग हा जास्त असेल तर तेव्हा आपण ही कटोरीचं हे जे वाढवतो ते माप थोडं वाढवायचं. एवढाच फरक असतो, जास्त फार काही डोक्याचा भाग नाही आहे त्याच्यात, लक्षात येऊन जातं ते. पण तुम्हाला आता लहान मापाची कटोरी पाहायची, त्यामुळे मी तुम्हाला लहान मापाची कटोरी देखील कटिंग करून दाखवली. आता आपण याची बाहीची कटिंग करूया. आता याची बाही लांबी 9 घेतली आहे, तर आपल्याला 1 इंच किंवा 1.25 इंच तुम्ही शिवणीत जितकं घालाल तेवढं एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्यानंतर इथं बाही रुंदी टाकायची आहे. बाही रुंदी कशी टाकणार, छातीचा चौथा. आता 28 चेस्ट आहे, त्याचा चौथा होतो 7. मग आपण 7 इंचावर पॉईंट दिलाय. इथे देखील 7 इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि हे बॉक्स आखून घ्यायचा आहे. कॅप हाईट टाकायची. कॅप हाईटसुद्धा सर्व साईजसाठी सेम नसती. आता ही लॉंग बाही आहे आणि साईज छोटं आहे, हे छोट्या मापाचं ब्लाऊज आहे, तर इथे आपण कॅप हाईट ही 3ची टाकणार आहोत. खालच्या बाजूने आपण इथे कॅप हाईट टाकलेली आहे. आता इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन
घ्यायचं आणि इथून आपल्याला आकार द्यायचा आहे. इथे 1 इंच घ्यायचं आहे. हे अंतर आपल्याला अर्धा इंच ठेवायचं आहे, लक्षात घ्या. आणि इथे दंडगेर टाकायचा आहे. जो 4 आहे त्याच्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे छोट्या मापाचं संपूर्ण कटोरी ब्लाऊजचं कटिंग आपण केलेलं आहे. बाही कटिंग देखील केलेली आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा छोटं माप असेल तर तेव्हा प्रॉब्लेम यायला नको. आपण याच्यात काय काय बदल केले हे या व्हिडिओत पाहिले आणि त्या पद्धतीने तुम्ही देखील छोटं माप असेल तर मी काय बदल केले तसे तुम्ही देखील करा आणि ब्लाऊजची ही कटिंग व्यवस्थित करा. शिवणाचा देखील व्हिडिओ मी टाकणार आहे. अगदी डिटेलमध्ये व्यवस्थित कसं शिवायचं आहे ब्लाऊज, शिवताना काय काय प्रॉब्लेम येतात तो सगळा व्हिडिओ देखील मी टाकणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओवर. तोपर्यंत बाय बाय.